सुप्रिया सुळे ह्या काठेवाडीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. ताई, दरवर्षी तुम्ही मनोभावे या पालखीमध्ये सहभागी होता, आज जरा जास्त उत्साह दिसतो आणखी वारकऱ्यांना? नाही, गेले 18 वर्ष मी पालखी चालते आणि दोन्ही पालख्यांमध्ये एक एक दिवस मी चालते. त्यामुळे माझ्यासाठी एक श्रद्धेची आणि भक्तीची आणि प्रेमाची मला ही पालखी असते. काठेवाडीमध्ये ही पालखी असणं वेगळे, कारण आपलं मूळ गाव काठेवाडीमध्ये. नाही, मला पूर्ण पालखी ही प्रियच आहे. पांडुरंगाचा गजर इथे होतो आणि त्या पांडुरंगाचं नाव घेऊन माऊली माऊली म्हणत मी दरवर्षी गेले 18 वर्ष पालखी चालते. काय मागितलं ताई? मी देवाकडे नेहमी एकच गोष्ट वाटते, पांडुरंगा या महाराष्ट्रात आणि भारतात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. तर आपण ऐकतोय की या होत्या सुप्रिया सुळे, यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे आणि या महाराष्ट्रातला बळीराजा आनंदी होऊ दे, अशीच मागणी सुप्रिया सुळे यांनी काठेवाडीमध्ये आल्यानंतर या संत तुकाराम महाराजांच्या पालखी समोर केली आहे. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, काठेवाडी, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.